नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. सुखी जीवन कसं व्हायला पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे, या बिनखर्चिक की ज्या ठिकाणी लोक लाखो रुपये खर्च करतात, पण मी जी वेळोवेळी निवेदनं देतो, माहिती सांगतो, त्यासाठी 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही आणि मी करू देत नाही आणि त्याचा माझ्यावर विश्वाससुद्धा नाही. मनुष्य जीवन हे आनंदासाठी आहे. आनंदाने जगावं, आनंद निर्माण कसा करावा, आनंदात कसं सहभागी व्हावं हे वेळोवेळी सांगूनसुद्धा मूळ स्वभावात आपल्या बदल होत नाही आणि जे उर्वरित आयुष्य आहे ते आपण दुःखात समाप्त करतो. ज्या हेतूने मी अनेकांच्याकडे जातो, अगोदर चर्चा करतो की मी तुमच्या घरी येतो, आपण सत्संग करू. माझ्याकडे जे दत्त स्वामी चरण आसन आहे ते विना खर्च, माझ्या खर्चाने मी लोकांकडे जातो की त्यानिमित्त दर्शने होतं, दत्तस्थानं, पादुका यांची माहितीही देता येते आणि त्याचबरोबर पादुका महात्म्य सांगता येतं. आत्तापर्यंत जवळजवळ 1000 कार्यक्रम झाले. कुणीही सांगावं की मी आलो आणि पैसे घेतले किंवा पैसे मागितले, कारण देवाने भरपूर दिले. केवळ आपल्या श्रीपाद भक्तांना, स्वामी भक्तांना जास्तीत जास्त आनंद मिळावा, कारण प्रत्यक्ष देवाने मला खूप सुखी समाधानी ठेवले आणि चांगले विचार द्यायला काहीही लागत नाही. माझा एक मित्र होता, म्हणजे अजून पण आहे. मी त्याच्याबरोबर चर्चा केली, त्याच्या घरच्यांची परवानगी घेतली आणि त्याच्या घरी हे दत्त स्वामी चरण आसन घेऊन जाण्याचा मी संकल्प केला, नियोजन केलं. त्याच्या गावी गेलो, 1-2 कार्यक्रम झाले आणि त्याला सांगितलं की उद्या अमुक असतं मी येतो आहे. ज्या भाविकांना सांगायचं त्यांनाही निरोप दे, तुम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवा आणि 1-1.5 तास एक सत्संग केला तर मलाही तुमच्या घरी आल्याचा आनंद होईल. तू मित्र असल्यामुळं तुलाही काही संकट आहेत, तुलाही काही त्रास आहे आणि उर्वरित तुझं आयुष्य, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य आनंदाने पूर्ण होईल. चर्चा झाली, सगळं ठरलं. पण मी यापूर्वीसुद्धा सांगितलं की आपण आपल्या मेंदूचा वापर करत नाही, आपल्या बुद्धीचा वापर करत नाही. आपण दुसऱ्याच्या मेंदूवर जगतो, त्यामुळे आपल्याला संकटे येतात, दुःख येतात. सगळी तयारी झाल्यानंतर काही तास फक्त राहिले होते. 10 तासात मी त्याच्याकडे पोचणार होतो. सकाळी मी 10 वाजता त्याला सांगितलं की लोकांना सांगितलं का, अमुक केलं का, तमुक केलं का. त्यांनी जे मला माझ्यासमोर प्रश्न मांडले, त्या दोघा नवरा बायकोंनी, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की लोक किती बुद्धू असतात. त्यांनी सांगितलं की आमच्या कॉलनीमध्ये जास्त लोक नाहीत. मी म्हटलं ठीक आहे, जे येतील ते. तो म्हटलं मी काही लोकांना सांगितलं. काही लोक म्हटले आम्ही त्या तीर्थक्षेत्री जाऊन आलो आहे. काही लोक म्हटले मग हे आणण्यासाठी आम्हाला काही खर्च येईल का, आम्ही जर कार्यक्रम ऐकायला आलो तर काही पैसे द्यावे लागतील का. अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आणि सर्वात शेवटची जर शंका त्यांनी अशी मांडली की लोक म्हटले त्यांना की आमचा काही फायदा होईल का आणि ते आमच्या घरी आले तर आम्हाला काय द्यावं लागेल. हा उलटा सुलटा प्रश्न करून त्यांनाही गोंधळात टाकलं, मलाही गोंधळात टाकलं. आणि परत मी निघायच्या अगोदर 1 तासभर फोन केला, म्हटलं तयारी झाली, मी आता निघतोय. तेव्हा त्यांचा प्रश्न असा होता की कॉलनीतली लोक म्हटले आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही अमुक ठिकाणी जाणार आहे, तमुक ठिकाणी जाणार आहे, त्यांच्या ओरिजिनल पादुका जर असतील तर आम्ही येऊ, हे आसन आहे, अमुक आहे, तमुक आहे. एवढं झाल्यानंतर सुद्धा मी म्हटलं की लोकांनी यावं हा उद्देश नाही, त्यांना सहज जर फलप्राप्ती होत असेल तर आनंद होईल. शेवटी ज्या मित्राकडे मी जाणार होतो ते पती पत्नी बुद्धू निघाले, बिंडोक निघाले, ते दुसऱ्याच्या मेंदूने चालले. ते म्हटले लोक येत नाही तर आमची इच्छा नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, इच्छा नाही तर येत नाही, पण मला हे सकाळी सांगितलं असतं तर मला दुसरा कार्यक्रम आयोजित करता आला असता. आता विचार करा, देव त्यांच्या घरी निघाले होते, देवाने संमती दिली होती. 9 ठिकाणी स्पर्श केलेले आसन माझ्याकडं, माझ्याशिवाय कोणाकडेही नाही. पण या पती पत्नीच्या डोक्यात काय आलं
माहीत नाही, परंतु दुसऱ्या डोक्याने चालले की आम्ही नाही, कोण नाही. शेवटी मी म्हटलं बाकी आपला विषय नाही, मी केवळ मैत्री म्हणून तुमच्याकडे येतोय, तुमच्याकडे आपण पूजा चहा पाणी करू, गप्पा मारू. नाही म्हणजे लोक येत नाहीत, तर आमचाही सध्या विचार बदलला आहे. हे शेवटच्या 1 तासामध्ये मला त्यांनी सांगितलं. आता याच्याबाबत तुम्ही काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. म्हणजे लोक कसं वागतात की देव तुमच्या घरी यायला तयार आहे, स्वतःहून यायला तयार आहे, 1 रुपयासुद्धा खर्च नाही. पण कर्म अत्यंत गहन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. देव यायला तयार होते, पण कर्माने आडवं घातलं आणि माझ्या अगदी जवळच्या मित्राकडे मला जाता आलं नाही. याला त्याची बुद्धी जबाबदारी, त्याचा नकार तो दुसऱ्याच्या डोक्याने चालतो. गावातली लोक म्हणण्यापेक्षा कॉलनीतली लोक वर खाली राहणारे जे काही उचापत्या करणारे असतात त्यांच्या सांगण्यावरून हा त्याने कार्यक्रम रद्द केला. असो, मी पुढे 2 तासांनी दुसरा कार्यक्रम घेतला. पण सांगायचं तात्पर्य असं की देव तुमच्या घरी यायला तयार असतो, परंतु तुमचं वागणं एवढं हल्ली विचित्र झालं आहे की लोक स्वतःचं डोकंसुद्धा स्वतःसाठी वापरत नाहीत. दुसऱ्याच्या डोक्याने दुसऱ्याच्या मेंदूवर 80% लोक जगतात, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद येत नाही. कुणी आलं नसतं तर मी त्याच्या एकट्यासाठी जाणार होतो, कारण अनेक कार्यक्रमाला मी जातो. काही ठिकाणी पती पत्नी असतात, मुलं असतात, काही ठिकाणी दोघंच असतात आणि काही ठिकाणी मग 100-500. पण मी एकदा ठरवल्यानंतर जात असतो. अनेक ठिकाणी गेलेलो आहे. ज्यांच्याकडे मी जाऊन आलो त्यांनी हे इतर लोकांना सांगावं की आपला कार्यक्रम कसा असतो. काहीही खर्च न करता केवळ आनंदसुद्धा आपण घेत नाही, याला दुर्दैव म्हणावं लागेल. आणि दुसऱ्याच्या मेंदूने चालणारे जे सद्ग्रस्त म्हणा, जे भक्त आहेत, त्यांना सुख, शांती, समाधान कसं मिळणार. म्हणून कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा, हे गुरुचरित्रात लिहिले आहे. म्हणून शक्यतो आपल्या डोक्याने चालण्याचा प्रयत्न करावा. काही क्षणातच देव त्यांच्या घरी येणार होते. किती आनंदाची गोष्ट होती. माझं 3 वर्षाचं वेटिंग पूर्ण झालेलं आहे. मी पुढच्या 3 वर्षात कोणाकोणाकडे जायचं आहे ही यादी पूर्ण झालेली आहे. कारण मला पिठापूर, माझे दौरे, माझी इतर कामं बघून वर्षातून साधारण मी 50 कार्यक्रम करत असतो. 3 वर्षाचे माझे कार्यक्रम फुल झालेले आहेत. पण हा मित्र माझा दुर्दैवी म्हणायला हरकत नाही. त्याच्या घरातले त्याहीपेक्षा दुर्दैवी की ते स्वतःच्या डोक्याने चालले नाहीत. त्या कॉलनीमधल्या काही लोकांचं ऐकलं, आम्ही नाही आहे, मग परत केव्हा तरी बोलवा, मग आपण परत केव्हा तरी पाहू, नेमका गुरुवार पण नाही, रविवारी आम्हाला फिरायला जायचं असतं, असे कारणं सांगितले. शेवटी परमेश्वराची इच्छा जायची होती, पण कर्माने येऊ दिलं नाही. त्यामुळं प्रत्येक क्षणी चांगलं कर्म करा. कर्म करताना विचार करा, कारण तुमच्याकडून कळत न कळत जरी काही चुका झाल्या तर कर्म कुणालाही माफ करत नाही. म्हणून आपल्या विचारात, आपल्या आचरणात बदल होण्यासाठी असे कार्यक्रम छोटे मोठे आपल्या सत्संगात व्हायला पाहिजे, आपल्या घरोघरी व्हायला पाहिजे. त्यामुळं आपले विचार बदलतात, आचरण बदलतं आणि आपल्या जीवनात सुख, समाधान येतं. या मित्राला कोणत्या भाषेत सांगावं हे कळत नाही. त्या दिवसानंतर मीही संपर्क ठेवला नाही, कारण ज्या अर्थी देव ह्याच्याकडे गेले नाहीत त्या अर्थी ह्याचं पूर्वजन्माचं काहीतरी असावं. आणि दुसऱ्याच्या डोक्याने चालणाऱ्या मित्राकडं जाऊन पुन्हा आपल्याला त्रास होण्यापेक्षा जे घडलं ते योग्य घडलं हे सांगण्यासाठीच हा मी व्हिडिओ केला.